आस्तास किचनमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. मी आपल्याला ठेसा बनवायचा साधा सिंपल. हे मी 100 ग्राम मिरची घेतली आणि थोडी कोथिंबीर अशी धुवून घेतली चांगली छानपैकी आणि जास्त घेतली आणि थोडा लसूण म्हणजे जास्त लसूण घेतलेला आहे. याला भाजायच्या मिरच्या आणि ठेसा बनवायचा. शेंगदाणे वगैरे काहीच टाकायचे नाही कारण तो तिखट लागतो, फिक्का होतो आणि आपल्याला काय असं तिखटच पाहिजे ना. जाणून बुजून ह्या हिरव्याच मिरच्या साध्या येतात आणि तिखट कमी येतात. आपल्याला ह्याचा ठेसा भाजून घ्यायचा. अशा मिरच्या भाजून झालेल्या येतात आणि चांगल्या करपल्या डाग डाग पडले त्यांना आणि छान लागतात ना. आणि अशा हे आपल्याला खलबत्यात अशा काढून घ्यायच्या मिरची. हे बघा अशी खलबत्यात अशी आणि खलबत्यातली छान लागते, चव लागते. चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं, असं मीठ टाकायचं आणि अशी कोथिंबीर टाकायची, पूर्णच कोथिंबीर टाकायची आणि लसणाच्या कांड्या भरपूर लसूण टाकायचं कारण लसूण खमंग येतात आणि स्वादिष्ट छान लागतो. साधा सिंपल ठेसा बनवतो. असं वाटून घ्यायचा आणि छान लागतो खायला मस्त. आणि मिक्सरमध्ये वाटायचा नाही कधी वाटला तर असं खलबत्यामध्येच वाटून घ्यायचा आणि त्याचा ठेसा चविष्ट आणि छान लागतो. असा ठेसा तयार झाला. ठेसा आणि बाजरीची भाकरी, त्याच्यावर तेल घ्यायचं, गाजर, कांदा, काकडी, मेथीची भाजी तोंडी लावायला आणि शिळी भाकर आणि बाशी भाकर बाजरीची आणि छान लागते. ठेसा आणि भाकरी खूप छान लागते आणि तुम्ही पण करून बघा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. सबस्क्राईब करा. छान लागते भाजी आणि तुम्ही ठेसा वगैरे असं करून बघा आणि खाऊन बघा. कांदा, गाजर, टमाटर असं काही पण खायचं त्याच्याबरोबर छान लागते शिळ्या भाकरीच्या आणि ठेसा.